सकारात्मक विचार नेहमी जगण्याची दिशा दाखवितात। नमस्कार दर्शकांनो, मी गार्गी आणि मी वैदिक आपणा सर्वांचं स्वागत करतो विद्या प्रभात सुबह सवेरे प्राइम टाइम खबरे आप तक, जेथे तुम्हाला बघायला मिळतील ताज्या घडामोडी जगाच्या, देशाच्या आणि राष्ट्राच्या। चीनची नवीन आर्थिक चाल, युवांवर आधारित स्टेबल कॉइनचा विचार। चीन आता युवांवर आधारित डिजिटल चलन सुरू करण्याचा विचार करत आहे। या पावलामुळे युवांचा आंतरराष्ट्रीय वापर वाढवण्याचा उद्देश आहे। पूर्वी क्रिप्टोकरन्सीवर बंदी घातलेल्या चीनसाठी ही धोरणातील मोठी वळण आहे। ही योजना सुरुवातीला हाँगकाँग आणि शांघाय येथे राबवली जाऊ शकते। नाटोची युक्रेनसाठी सुरक्षा हमीवर चर्चा। ब्रेसलमध्ये नाटोच्या संरक्षण प्रमुखांची आभारी बैठक झाली। युक्रेनला दीर्घकालीन सुरक्षा हमी कशी दिली जाऊ शकते यावर चर्चा झाली। रशियाने स्पष्ट केले आहे की त्यांच्याशी सल्लामसलत न करता झालेल्या कोणत्याही निर्णयाला ते मान्यता देणार नाही। परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचा रशिया दौरा। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे 19 ते 21 ऑगस्ट या काळात रशियाच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत। तेथे ते उपस्थित बैठकींना हजेरी लावतील आणि भारत रशिया संबंध अधिक मजबूत करण्याबाबत चर्चा करतील। ही भेट अमेरिकेसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर होत आहे। या दौऱ्याद्वारे भारत रशियाशी आपले जुने धोरणात्मक संबंध टिकून ठेवण्याच्या प्रयत्नात आहे। भारत चीन थेट विमान सेवा पुन्हा सुरू होणार। 2020 मधील कोविड आणि सीमावादानंतर थेट उड्डाणे थांबली होती। आता 19 ऑगस्ट रोजी अधिकृत घोषणा झाली की दोन्ही देशांमध्ये थेट उड्डाणे पुन्हा सुरू केली जातील। व्यापारी, विद्यार्थी आणि पर्यटकांना याचा मोठा फायदा होईल। याचे परिणाम म्हणजे व्यापार वाढेल, शिक्षणासाठी जागण्याच्या विद्यार्थ्यांना सोय होईल आणि पर्यटनात वाढ होईल। पिथोरागडच्या मुनस्यारी राखीव जंगलात काही बेकायदेशीर इको हट्स बांधले गेल्याचा आरोप झाला आहे। केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने याबाबत तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत। हे क्षेत्र पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असल्याने येथे कायमस्वरूपी बांधकामास परवानगी नाही। जर आरोप खरे ठरले तर संबंधित अधिकाऱ्यांना कारवाई होण्याची शक्यता आहे। अग्नि-5 क्षेपणास्त्राची यशस्वीरित्या चाचणी। भारताने आपले नवसेना क्षेपणास्त्र अग्नि-5 यशस्वीपणे चाचणीत उत्तीर्ण केले। त्याची श्रेणी 500 किलोमीटरपेक्षा जास्त असून तो आण्विक थारसह वापरता येण्यास सक्षम आहे। सुंदरबन टायगर रिझर्व्हचा विस्तार। सुंदरबन टायगर रिझर्व्ह नवीन क्षेत्र जोडले जाणार आहे। या विस्तारामुळे हे भारतातील 3600 पेक्षा अधिक चौरस किलोमीटर दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे व्याघ्र अभयारण्य बनेल। अकोला जिल्ह्याच्या नवीन जिल्हा अधिकारी वर्षा मीना। अकोला जिल्हा अधिकारी अजित कुमार यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी IAS वर्षा मीना यांची नियुक्ती करण्यात आली आहे। सौर ऊर्जा प्रकल्प। शासकीय कार्यालयासाठी ऊर्जा स्वावलंबन। अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर 150 किलोवॅट क्षमतेचा सौर प्रकल्प कार्यान्वित झाला। यामुळे वीज बिलात दरमहा लाखो रुपयांची बचत होणार आहे आणि पर्यावरणपूरक ऊर्जा वापराचे उदाहरण अकोटमधील शासकीय कार्यालयांनाही घेण्यास सुरुवात केली आहे। एशिया कप 2025 साठी भारतीय क्रिकेट संघ घोषित। सूर्यकुमार यादव यांना भारताचा कर्णधार म्हणून नेमण्यात आले आहे, तर शुभमन गिल हे उपकर्णधार आहेत। हॉकी एशिया कप 2025 भारतात होणार महामहोत्सव। हॉकी एशिया कप 2025 भारतात 29 ऑगस्ट पासून राजगीर, बिहार येथे सुरू होणार असून उद्घाटन सामना भारत विरुद्ध चीन असेल। मनु भाकरने जिंकले एअर पिस्तूलमध्ये कांस्य। 2 ऑलिम्पिक पदकांची मानकरी स्टार भारतीय नेमबाज मनु भाकर हिने मंगळवारी एशिया नेमबाजी चॅम्पियनशिपच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्य पदक जिंकले। 8 नेमबाजांच्या फायनलमध्ये मनुने 219.7 गुणांसह तिसरे स्थान मिळवले। तर आपण बघत होत्या विद्या प्रभात सुबह सवेरे प्राइम टाइम खबरे आप तक। अशाच ताज्या सकारात्मक बातम्या जाणून घेण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। तर पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसोबत। नमस्कार।